तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललेलो आहोत सडावाघापूरला. सडावाघापूर हे आमच्या गावात हा असलाच पाहिजे, तरच तुम्हाला या पर्यटन स्थळाचा आनंद हा लुटता येईल. मित्रांनो, खरं तर आज रविवार असल्यामुळे पर्यटन स्थळावरती आज खूपच गर्दी होती. मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक आवाहन करतो की या पर्यटन स्थळावरती सुरक्षा बॅरिकेड्स बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत, पण काही ठिकाणी अजून बांधलेले नाही आहेत. तर थोडासा जास्त दरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा नागरिकांनी करू नये. आणि मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, इथे थोड्या पावसाच्या सरी चालू झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही. बघाल तिकडे तुम्हाला धुकंच दिसेल आणि वाऱ्याचा स्पीड हा थोडासा जास्त दिसेल. खरंच सांगतो मित्रांनो, अगदी ढगाच्या खुशीत येऊन राहिल्यासारख्याचा जो फील असतो तो इथे अनुभवायला मिळतो. आणि आम्ही सर्वजण एवढे आनंदी होतो मित्रांनो की तिथलं वातावरण बघून आम्हाला डान्स केल्याशिवाय काही राहवत नव्हतं आणि सर्वजण आम्ही आनंदाच्या धुंदीत त्या ठिकाणी वावरत होतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला की इथे जर तुम्हाला यायचं असेल तर 1-2 कपडे एक्स्ट्रा तुम्ही घेऊन आलंच पाहिजे, कारण इथलं जे वातावरण आहे ते अनिश्चित असं वातावरण आहे. त्यामुळे कधीही पाऊस पडतो, त्याच्यामुळे कपडे तर तुमचे भिजणारच. त्याच्यामुळे एक्स्ट्रा कपडे नक्की सोबत घेऊन जावा. सडावाघापूर हे अतिशय उंच ठिकाणी असं पर्यटन स्थळ असल्यामुळे आपण इथून अतिशय दूरवरचे नजारे पाहू शकतो. अगदी नद्या असतील, धरणं असतील, हे आपण इथून पाहू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आता अतिशय जोराचा पाऊस चालू झालेला आहे आणि पर्यटक इथे पाण्यामध्ये खूप मस्ती, मजा आणि आनंद ह्या पाण्याचा, निसर्गाचा आनंद लुटत आहेत. मित्रांनो, अगदी जोराचा पाऊस चालू झालेला आहे आणि अगदी पावसाने आम्हाला झोडपून काढलेले आहे, तरी सुद्धा आमचा इथे आनंद लुटण्याचा उत्साह काही कमी होत नव्हता. तर मित्रांनो, पावसाने अगदी झोडपून काढल्यानंतर आम्ही अगदी पावसाने चिंब अशी भिजलो होतो आणि आता वेळ आलेली आहे अगदी मसालेदार आणि गरमागरम भुट्टा म्हणजेच कणीस खाण्याची.
मित्रांनो, तुम्हाला ही कणसं अगदी पर्यटन विभागाच्या चौकीच्या बाहेरच त्यांनी स्टॉल गाड्यांमध्ये लावलेले आहेत आणि हे कणसं तुम्हाला थोडेसे महाग मिळतील. आम्ही एका कणसासाठी 40 रुपये नेजले होते. तर शेवटी आम्ही अतिशय भिजून झाल्यानंतर आम्ही आमच्या कॅम्पिंगच्या ठिकाणी पोहोचलेले आहोत. या ठिकाणी आम्ही कॅम्पिंग करणार आहोत मित्रांनो, इथे राहणार आहोत आणि जेवणसुद्धा करून इथे खाणार आहोत. तर मित्रांनो, आपल्यासाठी गरमागरम चहा या ठिकाणी अर्जुन बनवत आहे. नेहमीच अर्जुन हा जेवणसुद्धा अतिशय छान बनवतो. बघू शकता, आम्ही अतिशय थंडीने या ठिकाणी गारटलेलो आहोत पावसाने भिजल्यामुळे आणि अतिशय नॉर्मल वातावरणापेक्षा इथे थोडासा वारा आणि थंडी थोडीशी तुम्हाला जास्त जाणवेल. त्यामुळे एक्स्ट्रा कपडे अवश्य कॅरी करा. तर मित्रांनो, आमच्यासाठी तयार आहे गरमागरम चहा. अशा अतिशय थंड आणि आल्हाददायक वातावरणामध्ये गरम गरम चहा मिळणे हे सुद्धा अतिशय पर्वणीच म्हणावी लागेल. मित्रांनो, जसा जसा गरम चहा आमच्या पोटामध्ये जात होता तसा तसा थोडी थोडी शरीरामध्ये गरमी वाढत होती आणि थोडंसं रिलॅक्स असं वातावरण या घरामध्ये तयार होत होतं. चहा पितो कसं वाटतंय? गरम गरम चाय, मस्त चाय. मित्रांनो, हा थोडासा दुर्गम भागात हे ठिकाण असल्यामुळे आम्ही खालूनच सर्व काही आम्हाला जे लागणारं चिकन आहे, तांदूळ आहे किंवा मसाले आहेत ते सर्व काही आम्ही कॅरी करून आलेलो आहोत. त्यामुळे इथे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडलेली नाही. मित्रांनो, सर्वांच्या पोटात आता कावळे ओरडायला सुरुवात झालेली आहे. आम्ही मटण शिजण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, कारण पठारावरती अगदी 2 ते 3 तास आम्ही पावसामध्ये फिरत होतो आणि निसर्गाचा आनंद लुटत होतो. त्यामुळे आता वाट पाहत आहोत की कधी जेवण तयार होत आहे. तर मित्रांनो, अर्जुनने अतिशय छान असं जेवण बनवलेलं आहे. आम्ही चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन आणि जिरा राईस असा अतिशय छान असा बेत आम्ही जेवणाचा बनवलेला आहे. तर मित्रांनो, या जेवायला अतिशय छान असं रुचकर असं जेवण हे अर्जुनने बनवलेलं आहे आणि आम्ही आता पोट भरून जेवणार आहोत आणि निवांत आता झोपणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत.
आणि या पठारावरील तुम्ही वातावरण सकाळ सकाळचं बघू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच एका नेक्स्ट भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र. गुड बाय.